सगळ्यात जास्ती सीट काँग्रेसला मिळाला तर मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे राहावं. बघा, ते हायकमांड डिसिजन घेतील त्याच्यावर मी आज काही प्रतिक्रिया देणार नाही. पवारसाहेब ते श्रेष्ठी आहेत, उद्धव ठाकरे साहेब श्रेष्ठी आहेत, संजय राऊत साहेब श्रेष्ठी आहेत आणि आमच्याकडे मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि राहुल गांधीजी हे श्रेष्ठी आहेत. त्यामुळे मी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा ते त्याच्यावरचा निर्णय घेतील. सत्तेचा रस्ता जो राहतो तो विदर्भातून जातो. विदर्भात काँग्रेसची सगळ्यात जास्त ताकद आहे, आपली पण ताकद येत नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे कार्यकर्त्यांची ती मागणी येते पुढे. नाही, मी आज त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणं बरोबर नाही. मी आता सध्या आमच्या सगळ्या उमेदवारांना उद्या आम्ही सध्या सगळ्यांशी व्हर्च्युअल बोलणार. काउंटिंगसाठी काय काय त्यांना उपाययोजना कराव्या लागतील त्याच्या सगळ्या आम्ही त्यांना सूचना देणार आहोत. आणि कारण की काही सीटं आमच्या घासून चालल्या जात आहेत, त्याचाही जो रिपोर्ट आहे आम्हाला, आणि त्याच्यामध्ये आम्ही जिंकू. पण थोडीशी गफलत झाली तर हरियाणामध्ये ज्या पद्धतीनं भाजपनी गोळ घातला तसा इथं गोळ घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून ते अलर्टनेस आम्ही पालन करणार आहोत आणि मी उद्या स्वतः सगळ्या उमेदवारांशी चर्चा करणार. काय वाटतं, तुमचा अंदाज काय आहे, किती जागा महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या? 250च्या वर महाविकास आघाडीच्या जागा येतील आणि 75च्या जवळपास आहे. त्याच्या पुढं हे काँग्रेसचे आमदार निवडून येतील. सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट कोणाला चांगला राहील काय वाटतं महाविकास आघाडी? काँग्रेस पक्षाचंच आहे. सोलापूरमध्ये कुठेतरी वाद पाहायला मिळाला आहे. प्रणिती शिंदे विरुद्ध ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. काय कारण आहे, नेमकं काय घडलंय तिथं? ते मी पण ऐकलेलं आहे, पण नेमकं काय झालेलं आहे त्याच्याबद्दलची मला अजून माहिती नाही. मला पण मी सोशल मीडियावर बघत होतो आज त्यामध्ये, पण मी अजून बोललो नाही. मी आत्ताच प्रवासातून आलेलो आहोत, त्यामुळे मी त्यांच्याशी बोलल्यानंतरच त्याच्यावरची प्रतिक्रिया दोन्ही मित्रपक्ष असताना असा वाद उद्भवतोय, अजून निकाल येणे बाकी आहे. काय कसं पाहता तुम्ही, कशामुळे हे सगळं होत आहे? आमच्यापेक्षा तर राष्ट्रवादी आणि भाजप आणि एकनाथ शिंदेमध्ये खूप वाद आहेत. त्यामुळे आमच्या एखाद्या जागेमध्ये झालेलं असेल तर त्याला फार काही वादळ निर्माण करायची गरज नाही. एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये किती आहे? भाजपने तर फतवा काढला की एकनाथ शिंदेच्या उमेदवारांना मतच मारू नका. त्याच्यामुळे या चालत राहतात अलायन्समध्ये. आमच्या अलायन्समध्ये नाहीच्या बरोबरच झालेलं आहे. एखाद्या जागी झालं असेल. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी निकालाच्या आधीच स्पष्ट संकेत दिले की आम्ही शरद पवारांसोबत जाऊ शकतो. कसं बघता तुम्ही? बघा, आता उद्या परवा निकाल येतात आहेत. निकालानंतर अजून काय घडामोडी होतील महाराष्ट्रातल्या त्या आहेतच चाललेल्या. भाजप बरोबर कोणीच राहायला तयार नाही आहे. त्यामुळे खूप मोठ्या घडामोडी होतात आहेत आणि त्या घडामोडीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. भाजपमधून बंडखोरी करायचे उमेदवार रिंगणात होते आणि जिंकून येऊ शकतात असे जे बंडखोर जे उमेदवार आहेत त्यांचे संपर्क जे ते भाजपने सुरू केल्याची माहिती आहे. आपल्याही पक्षातून काही जणांनी बंडखोरी करत उमेदवार रिंगणात आहेत, जसे की राजेंद्र मोळे निवडून येऊ शकतात असं बोलले जाते. तुम्ही देखील त्या अशा बंडखोरी संपर्क? बिलकुल राहावंच लागतं. सत्ता आणि या सगळ्या समीकरणामध्ये सगळ्याच लोकांसोबत संपर्कात राहावं लागतं. जसं त्यांनी प्रश्न विचारला होता तसं दुसऱ्या पक्षातही गडबडीत खूप चाललेल्या आहेत. त्याच्यावरही आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे